नमस्कार, मी रुशाली यादव सारंग. बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी. इंडिया आघाडीची थोड्याच वेळामध्ये पत्रकार परिषद होणार आहे. ठाकरे, पवार, केजरीवाल आणि खरगेंच्या उपस्थितीमध्ये ही पत्रकार परिषद होणार आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेसाठी आता निघालेले आहेत. महत्त्वाची बातमी आपण पाहताय आणि याच ठिकाणी इंडिया आघाडीची पत्रकार परिषद होणार आहे. केजरीवाल हे जामिनावर बाहेर आहेत आणि यानंतर पहिल्यांदाच ते महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत. काल सुद्धा प्रचारादरम्यान केजरीवाल जे आहे ते सहभागी झालेले होते, सभेला उपस्थित होते. इंडिया आघाडीची महाविकास आघाडीची काल सभा जी आहे ती बीकेसी मध्ये झाली आणि त्या सभेला सुद्धा केजरीवाल यांची उपस्थिती होती आणि आता ठाकरे आणि पवार हे आता पत्रकार परिषदेच्या ठिकाणाकडे निघालेले आहेत. ही थेट दृश्य आपण पाहताय आणि इंडिया आघाडीची थोड्याच वेळामध्ये पत्रकार परिषद होणार आहे. लोकसभा निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची आहे. महाराष्ट्रामध्ये 48 जागा आणि 5व्या टप्प्यामधलं मतदान जे आहे ते सोमवारी होत आहे. 13 जागांसाठी मतदान आणि या मतदारसंघांमध्ये अगदी अटीतटीची लढत जी आहे ती पाहायला मिळते. कृष्णा सोनरवाडकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. थेट जाऊयात कृष्णा यांच्याकडे. कृष्णा, थोड्याच वेळामध्ये इंडिया आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. विषयाला आपण पाहतो की ग्रँड हयात जे हॉटेल आहे वाकोल्याचं, तिथेही पत्रकार परिषद होणार आहे आणि थोड्याच वेळामध्ये पत्रकार परिषदेला जे प्रमुख नेते आहेत ते उपस्थित राहणार आहेत. आपण पाहतो की महाविकास आघाडीची संयुक्त ही पत्रकार परिषद जी आहे ती आज होते आहे. प्रचाराचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळं इंडिया आघाडीच्या वतीनं कोणते प्रमुख मुद्दे आजच्या पत्रकार परिषदेमध्ये मांडले जातात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. या पत्रकार परिषदेला शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील आणि मल्लिकार्जुन खरगे असतील, त्याचबरोबर इतर महाविकास आघाडीचे जे प्रमुख नेते आहेत ते सुद्धा उपस्थित राहणार आहेत. मात्र जे नेते उपस्थित राहणार आहेत त्यांची जी नावं देण्यात आलेली आहेत त्यामध्ये अरविंद केजरीवाल हे पत्रकार परिषदेला उपस्थित राहतात की नाही याबाबत थोडासा संभ्रम आहे, कारण त्यांचं नाव मात्र या पाहुण्यांच्या लिस्टमध्ये नाहीये. त्यामुळे अरविंद केजरीवाल आजच्या पत्रकार परिषदेला हजेरी लावतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. रात्री जी सभा महाविकास आघाडीची इंडिया आघाडीची बीकेसी मध्ये झाली त्यावेळी ते तिथे उपस्थित होते, मात्र आजच्या या पत्रकार परिषदेला ते हजेरी लावतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र थोड्याच वेळामध्ये शरद पवार त्याचबरोबर उद्धव ठाकरे हे सुद्धा हॉटेलमध्ये पोहोचले आणि त्यानंतर पत्रकार परिषदेला सुरुवात होईल. पत्रकार परिषदेची तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे. अनेक जे काही हो, नक्कीच. धन्यवाद कृष्णा. दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत.